नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राउझर पॅन्टची थेअरी बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची फॅब्रिकवरती ते हे पाहणार आहोत। याकरता इथे 2.5 ते 2.5 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे, लेग कर्व स्केल घेतलेली आहे आणि एल स्केल जी आहे ती मी घेतलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे टेप, सीझर आणि तुम्हाला चॉक लागणार आहेत। तर ह्या पद्धतीचे सर्व जे आहेत तुम्हाला सामान लागणार आहे। तर सुरुवातीला तुम्हाला पॅन्ट जी आहे ती कोणत्या किंवा किती उंचीची बनवायची हे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे किंवा त्याचं मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे। पूर्ण फॅब्रिक मी इथे 4 फोल्डमध्ये ठेवलं आणि टोटल उंची किती आहे ते मोजून घेतलं आधी फॅब्रिकची। त्यानंतर जी आपली रेडी लेंथ आहे ती घ्यायची आहे। साधारण 39 इंचाची जी आहे, 39 ते 40 इंचाची आपल्याला ही ट्राउझर पॅन्ट जी आहे ती बनवायची आहे। तर 2 इंच टेप वरती ठेवलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण उंची जी आहे मी व्यवस्थित मार्क करून घेतली। तर इथे पहा, साधारण 40 ते 41 इंच हे फॅब्रिक येत आहे। पूर्ण उंची मार्किंग करून घेतली। त्यानंतर आता पहा, जी हिप साईज आहे त्याचा तुम्हाला चौथा भाग करून घ्यायचा आहे। हिपचं मेजरमेंट आहे 46 इंच भागिले 4 करायचं आहे आणि तुमचं जे मेजरमेंट येत आहे ते तुम्हाला घ्यायचं आणि प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन तुम्हाला जे आहे किंवा लूजिंग घ्यायची आहे। तर साधारण हिपचं मेजरमेंट 11.5 इंच आलेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण मार्जिन ॲड करून 13 इंचावरती वरती मार्क केलं आणि सेम ॲज इट इज खाली आपण 13 इंच अजून एक मार्किंग केलं। क्रच लाईनच्यासाठी देखील आपण इथे 13 इंचावरतीच एक मार्किंग केलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता ह्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला वाढवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने ही रेषी ते पुढे वाढवून घेतली। त्यानंतर आता पहा, कर्व स्केल किंवा एल स्केल घ्यायची आणि ही रेष जी आहे क्रॉच लेंथ आपल्याला वरती जी आहे ती वाढवून घ्यायची। आता इथे तुम्ही पाहू शकता क्रॉच लेंथ किती घेतलेली आहे, आपण इथे देखील 13 इंच क्रॉच लेंथ घेतलेली आहे। त्यानंतर तिथून खाली तुम्हाला मार्किंग करायचं आहे अजून एक साधारण 20। इथे तुम्हाला थायचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर क्रच लाईनच्या खाली 3 इंच ते 4 इंच तुम्ही थायचं मेजरमेंट घेऊ शकता आणि वरपासून खालीपर्यंत साधारण 20, 21, 22 अशा लेंथमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं नीचं मेजरमेंट किंवा नी लेंथ जी आहे ती मार्क करायची। जिथे उंची मार्क केलेली आहे बॉटम तिथे देखील एक सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला पॅन्ट जी आहे ती खूप टाईट बनवायची असेल किंवा फुल फिटिंगमध्ये बनवायची असेल तर थायचं मेजरमेंट क्रच लाईनच्या खाली साधारण 3 ते 4 इंच घ्यायचं थायचं मेजरमेंट। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे नीचं मेजरमेंट, जे की साधारण तुम्हाला वेस्टपासून साईडच्या बाजूने किंवा आपण उभं राहिल्यानंतर साईडच्या बाजूने तुम्हाला घ्यायचं आहे नीचं मेजरमेंट। जेवढी लेंथ येत आहे तेवढीच मार्क करायची आणि तिथून नीचा राऊंड जो आहे तुम्हाला मेजर करायचा आहे। आता इथे पहा, क्रच लेंथ जी आहे किंवा क्रॉच लाईन जी आहे ती 2 इंच, 2 ते 2.25 इंच हे पहा, इथे मी 2 ते 2.5 इंच पुढे वाढवून घेतली। त्यानंतर त्याच लाईनचा सेंटर घेतला। इथे तुम्ही पाहू शकता क्रॉच लाईन जिथं पुढे आपण वाढवलेली आहे 2 ते 2.5 इंच त्याचा सेंटर केलेला आहे, तिथून तोच सेंटर मी नी लाईनवरती घेतलेला आहे आणि आपल्याला ही जी स्केल आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि स्ट्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची। इथे कुठेही ही जी लाईन आहे ती ओढत असताना मेजरमेंट कमी किंवा जास्त व्हायला नको। तर अशा पद्धतीने ही लाईन मी वरपर्यंत वाढवून घेतली आणि त्याचनंतर ही लाईन तुम्हाला काय करायचं आहे पहा, लाईनच्या लाईन जी आहे ती व्यवस्थित मेजर करून घ्यायची। टोटल लाईन जी आहे ती किती येत आहे आणि सेम मार्किंग करून घ्यायचं। इथे तुम्हाला तुमचा नी राऊंड जो आहे तो मेजर करायचा आणि त्याचा जो आहे हाफ करून आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे। तर सेंटरच्या बाजूला पलीकडे मी 4.5 इंच आणि अलीकडे 4.5 इंच असं मार्किंग केलं नीसाठी किंवा नीच्या मेजरमेंटसाठी। तर हे मेजरमेंट आलेलं आहे टोटल 9 इंच। अशा पद्धतीने सेंटर करून मार्किंग करून घेतलं दाखवल्याप्रमाणे। आता इथे तुम्ही बॉटम घ्यायचं, तुम्हाला घ्यायचा आहे बॉटम, तुमचा जो रेडी बॉटम तुम्हाला ठेवायचा तो घ्यायचा। तर मी साधारण 3.5 इंच आणि 3.5 रेषेच्या पलीकडे 3.5 इंच ह्या रेषेच्या अलीकडे असं मार्किंग केलं, म्हणजे टोटल 7 इंचावरती मार्किंग केलं। आता इथे कर्व स्केल घेतलेली आहे, लेग कर्व स्केल, ही अशा पद्धतीने सेट करायची आणि व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं। मार्किंग करून घेतलं, आता ही स्केल उलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे कर्वचा पार्ट जो आहे तो बाहेरच्या बाजूने इकडे माझ्या बाजूने यायला हवा आणि हे मार्किंग इथे आपण करून घेतलं दाखवल्याप्रमाणे। इथे तुम्ही थायचं हे बघा,
थाईचं तुमचं मेजरमेंट जे आहे ते तुम्ही मोजून इथे देखील घेऊ शकता आणि हे मेजरमेंट मोजून घेतल्यानंतर तुम्ही इथे देखील पॅन्टला जी आहे फिटिंग करून घेऊ शकता. पण ही जी पॅन्ट मी माझ्यासाठी बनवलेली आहे तर ती मी लूज फिटिंगमधली पॅन्ट बनवलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आणि हा जो कर्व आहे, स्केल उलटी केली तर अशा पद्धतीने वरच्या बाजूला हा पोर्शन देखील कर्वमध्ये तुम्ही फ्रंट पार्टमध्ये कट करू शकता. आत्ता जो पार्ट आपण कट केलेला आहे तो आपल्या सलवारचा किंवा ट्राउझरचा जो आहे फ्रंट पार्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकता. दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता इथे पहा की आपण फक्त फ्रंट पार्टची कटिंग केलेली आहे. आता आपल्याला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. कापड ज्यावेळी मोजून घेतो आपण त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची, कापड पहिल्यांदा 4 फोल्डमध्ये ठेवायचं आणि आपली पूर्ण उंची या पूर्ण फॅब्रिकमध्ये जेवढी आहे ती बसते की नाही हे चेक करायचं आहे. दाखवल्याप्रमाणे बॉटम साईडला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, साधारण सलवारचा जो बॉटम आहे किंवा पॅन्टचा बॉटम जो आहे तो फोल्ड करण्याकरता. तर अशा पद्धतीने इथे मार्क केलं. आता हे जे फॅब्रिक आहे ते खूप असं सुरगळलेलं तुम्हाला दिसत असेल. इस्त्री केली तरी पण याचे जे रॅशेस आहेत ते व्यवस्थित जात नाही आहेत. तर नंतर याला मी बाहेर प्रेससाठी देणार आहे. तर फ्रंट पार्टची कटिंग करून घेतली. उरलेलं फॅब्रिक मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि इथे पहा, इथे तुम्ही पाहू शकता की जो फ्रंट पार्ट आहे तो व्यवस्थित जो असा मी आहे सेंटरला ठेवलेला आहे. बॅक पार्टचं जे फॅब्रिक घेतलं त्याच्या सेंटरला ठेवला दाखवल्याप्रमाणे. आणि वरच्या बाजूला किती इंच, तर वरच्या बाजूला साधारण 2 ते 2.5 इंच मी उंच ठेवलेलं आहे मेन फॅब्रिक खालचं. वरच्या बाजूने देखील 2 इंचावरती मार्किंग केलं, या साईडने 2 इंचावरती मार्किंग केलं. जो आपला जे आकार आपल्याला द्यायचा आहे तिथे 2 इंच मार्किंग करून अशा पद्धतीने जो आहे आपल्याला स्क्वेअर आखून घ्यायचा. 2 इंच घेतलं. आता हीच लाईन पुढे वाढवून घ्यायची. साधारण जेवढा आपण जे आकार फ्रंट पार्टमध्ये दिलेला होता तेवढाच जे आकार आपल्याला बॅक पार्टमध्ये देऊन घ्यायचा आहे. म्हणजे फ्रंट पार्टमध्ये जर तुम्ही 2 इंच लाईन क्रचसाठी वाढवली तर बॅक पार्टमध्ये देखील 2 इंच लाईन वाढवून घ्यायची आणि पुढे जे आकार द्यायचा इथे ही लाईन वाढवून घेतली. आणि आता आपल्याला जो स्लोप द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आहे, तर हा पहा, तुम्ही अशा पद्धतीचे स्केलने देखील हा स्लोप देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर स्केल नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की सरळ साधी स्केल घ्यायची आणि हे पहा अशा पद्धतीने हा तिरकस आकार जो आहे फ्रंट पार्टमध्ये, हे पहा हा तिरकस आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर सगळी जी लूजिंग आहे पॅन्टची आपण बॅक पार्टमध्येच लूजिंग घेतलेली आहे, फ्रंट पार्टमध्ये आपण कुठेही लूजिंग घेतलेली नाही आहे. वरचा भाग फ्रंट पार्टच्या साईडने आपण तिरकस करून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे. आणि आता परत आपल्याला कर्व स्केल घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायची आणि मार्किंग करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता स्केल मी ठेवून घेतलेली आहे आणि मार्किंग करून घेतलं व्यवस्थित. आता हा जो बॉटम साईड आहे ती फ्रंट आणि बॅकची बॉटम साईड दोन्ही सेम हवी. इथे तुम्ही पाहू शकता इथे मी बॉटम साईडला देखील हा पार्ट वाढवून घेतलेला आहे. हा झाला आपला फ्रंट आणि हा झाला आपला बॅक. अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की जो बॅक पार्ट आहे त्याचे दोन्ही आसनचे पार्ट जे आहेत ते व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे. सेम असंच आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे त्याचे दोन्ही आसन पार्ट जे आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. जॉईंट करून घेतल्यानंतर दोन्ही पार्ट असे एकावर एक ठेवून घ्यायचे, म्हणजे शिलाई जी आहे ती एकावर एक आसनची दिसली पाहिजे. आणि त्यानंतर पॅन्टला अशा पद्धतीने पकडून आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे किंवा पॅन्टचे जे साईड पार्ट आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. हे पहा जो ओपन पार्ट असणार आहे आपला त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून बॉटम साईडपर्यंत व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बॉटममध्ये तुम्हाला हवी तशी डिझाईन देखील करून घेऊ शकता, बटन देखील लावू शकता. त्याचबरोबर या पॅन्टला तुम्ही पॉकेट देखील लावू शकता. हे तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे. तुम्हाला जशी हवी तशी ही पॅन्ट तुम्ही शिवू शकता. पॅन्टचा थेरोटिकल पार्ट याआधी अपलोड झालेला आहे. वरच्या बाजूला आय बटनमध्ये मी त्याचा थेरीचा व्हिडिओ नक्की दाखवेल. आता पहा जो फ्रंट पार्ट आहे त्याला मी साधारण 5 इंचाच्या म्हणजे सेंटरपासून 5 इंचावरती 2 प्लेट घेतलेल्या आहेत. जे आकारापासून उजव्या बाजूला 5 इंच आणि डाव्या बाजूला 5 इंच अशी मार्किंग करून साधारण अर्धा ते पाऊण इंचाच्या प्लेट्स घेतल्या.
बेल्टसाठी फॅब्रिक जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि तुमचं जेवढं इलॅस्टिक आहे तेवढ्या मापाचा जो आहे बेल्ट आपल्याला बनवून घ्यायचा। इथे अशा पद्धतीने पॅन्ट जी आहे आपली तयार झालेली आहे। बॉटम मी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतला। त्याचबरोबर वरच्या बाजूने इलॅस्टिक ॲड केलं। इलॅस्टिक तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वेस्टचा चौथा भाग करायचा आणि त्यात साधारण 5 इंच लूजिंग 5 इंच कमी असं तुम्हाला इलॅस्टिक यामध्ये ॲड करून घ्यायचं। घातल्यानंतरही देखील ही पॅन्ट खूप छान आणि सुंदर दिसते। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। वरती आय बटनवरती तुम्हाला याच व्हिडिओचा थेरोटिकल पार्टचा जो व्हिडिओ आहे तो मिळणार आहे आणि यानंतर देखील आपले क्लासेसचे वेगवेगळे जे आहेत व्हिडिओ अपलोड होणार आहेत। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह।